5 घरं बांधण्यासाठी पैसे गोळा केले, आमच्याच मित्रांना एकत्र बोलवून. अशा गोष्टी करत करत हे जे संस्था असतात हे खरं तर लोकांसाठी हे संस्था असतात आणि लोकांच्याच मालकीचे ते संस्था असतील. राजकारणापेक्षा आमच्या वडिलांनी कायम समाजकारणाला जास्त माहिती नाही, एक नंबर क्रमांक समाजकारणालाच दिले. AI आज आपण जॉब्स सर्चसाठी आणि काउन्सिलिंग आणि त्याचबरोबर एक करिअर गायडन्स आणि स्किल डेव्हलपमेंटसाठी आज वापरतो. साहेबांच्या खरं तर मार्गदर्शनाखाली आज आपण जयंत उडान सारख्या एक ॲप्लिकेशन हा खरं तर एक युवकांसाठी, आपल्या सगळ्या नागरिकांसाठी, कुठल्या पण वयाचे असतील त्यांच्यासाठी आपण हा उपयोग करून टाकला. नमस्कार दादा. नमस्कार. आमच्या सांगली डिस्ट्रिक्ट पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. दादा, सर्वप्रथम आपल्या बालपणाबद्दल आणि शिक्षणाच्या प्रवासाबद्दल थोडंसं सांगा. खरं तर बालपण हे मुंबईमध्येच होतं, कारण मुंबईमध्येच माझं पूर्ण शिक्षण झालं. त्यानंतर कॉलेजच्या बद्दल विचार केला तर कॉलेज हे चर्चगेटमध्ये HR कॉलेजमध्ये माझं 11वी 12वी आणि नंतर ग्रॅज्युएशन ही तिथं मी केलं. आणि ग्रॅज्युएशन नंतर माझी काय मला एक इच्छा होती की नंतर कधी तर जे अंडर ग्रॅज्युएशनला जायला पावतं ते मला जाता आलं नाही, पण माझी इच्छा होती की बाहेर जाऊन एक चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन शिकायचं आणि त्यानंतर एक व्यवसाय करायचा. मग मी त्यासाठी वॉरिक स्कूलला गेलो, WNG वॉरिक मॅन्युफॅक्चरिंग ग्रुप आणि वॉरिक युनिव्हर्सिटीला तिथं होतो मी. तिथं मी ऑन्टरप्रिनरशिप आणि एक इनोव्हेशन हे माझं MSc डिग्री होती. आणि त्यामध्ये मी माझे मेजर्स केले, एक्स्ट्रा जे सब्जेक्ट्स मी ॲड करून घेतले ते फायनान्शियल ॲनालिटिक्स आणि फायनान्सवरती जास्त जोर दिला. त्यानंतर मी 5-6 वर्ष त्यात मी मुंबईत राहून आमच्या वेगवेगळे प्रयत्न केले की नोकरी कुठं तर मिळेल, त्याच पद्धतीने प्रयत्न केले. मी काकांच्या बरोबरच साखरेचा व्यवसायात मी काम केलं. लोडिंग, रेकचं अनलोडिंग, ते शिप लोडिंग आणि ते डॉक्युमेंटेशन तर माझ्याकडं ते सगळं माझ्याकडं ती जबाबदारी होती. त्यानंतर मला संधी मिळाली, कारण बाहेर जाऊन एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन करायला एक 5-7 वर्षाचा अनुभव लागतो आणि त्यामध्ये इंटरव्ह्यूद्वारे डायरेक्टली त्यांना ॲप्लिकेशन केलं ते तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स आणि त्याच्यावरती तुम्ही पुढं जाऊन वाय आर यू टेकिंग दिस कोर्स, का तुम्ही हा कोर्स का करणार आहात त्याबद्दलचं एसे लिहायला लावतात. आणि तुमचे हे सगळे पहिलं तर तुमचं क्रायटेरिया काय असतो की 5-6 वर्षाचं मिनिमम तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स लागतो. आणि तिथे MBA पण हेच असतं, पण एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन कशासाठी असतं, जे काम करणारे लोक असतात त्यांना काहीतरी वेगळं शिकायचं असेल त्यासाठी आम्ही एज्युकेशन करतो. आणि त्यासाठी मी तिथं एक वॉर्टन नावाचे एक नामांकित अमेरिकेमधले युनिव्हर्सिटी आहे, एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन हे केलं आणि ते ही स्ट्रॅटेजी. तुमचा तर उद्योग क्षेत्रात पण तुमची आवड आधीपासून आहे, पण त्याचबरोबर तुम्ही राजकारण आणि समाजकारणाकडे वळणं कसं झालं तुम्ही? नाही तर मी माझा धाकटा बंधू काय आमच्या वडिलांकडे आम्ही कारण त्यांचं काम आणि त्यांच्या कामाच्या बद्दल हे लोकांकडून आम्ही ऐकलंय. आणि एक आमच्याकडं शामराव अण्णा हे साहेबांचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि बापूंचे खरे शामराव अण्णा कार्यकर्ते साहेब, पण ते एक ज्ञान प्रबोधनीची संस्था चालवतात. आणि आम्हाला फार इच्छा होती की तर जाऊन आपल्या भागातल्या लोकांना, आपल्या तालुक्यातल्या, आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना आपण कुठं तर मदत करावी. आणि शाळेतूनच आमची एका शाळेतून कॉलेजमधून ही एक अनेक वर्षांची इच्छा होती त्यामुळे कॉलेज. तेव्हा आम्ही तिथं साहेबांना सांगितलं की आम्हाला काय तर मदत करायची आहे, तर आम्ही काय करू शकतो. तर साहेबांनी सांगितलं अशी एक आमची संस्था आहे, त्या संस्थेला तू जाऊन त्या संस्थेत थांब आणि काय तर तिथून चालू कर.
आणि तेव्हापासून आम्ही एक छोटं काय म्हणतात ते चॅरिटीचं एक प्रोग्राम मुंबईत घेतला. त्यामध्ये आम्ही 5 घरं बांधण्यासाठी पैसे गोळा केले आमच्याच मित्रांना एकत्र बोलून. अशा गोष्टी करत करत आज समाजकारणामध्ये खरं तर मी ज्ञानप्रबोधनी बरोबर सामानाच अपेक्षित आहेत, पण त्यामध्ये राहून आणि अनेक असे उपक्रम मला करायला आवडतात. आता तुमचं कुटुंब हे सहकार आणि समाजकारणाशी जुना खूप संबंध आहे, खूप जुना संबंध आहे. तर ह्या परंपरेचा तुमच्या कामावर कसा परिणाम झाला? खरं तर सहकार क्षेत्रात समाजकारणामध्ये हे जे संस्था असतात हे खरं तर लोकांसाठी हे संस्था असतात आणि लोकांच्याच मालकीचे ते संस्था असतील. तर राजकारणापेक्षा आमच्या वडिलांनी कायम समाजकारणाला जास्त माहिती नाही एक नंबर क्रमांक समाजकारणालाच दिले. आणि त्याच्यामध्ये खरं तर तेव्हा मी एक अध्यक्ष म्हणून एका कारखान्याचा मी तिथं हवा वाहत असतो का तिथं लोकांना भेटत असतो. एक माझं मनात काय एक इच्छा असते की ती आपण जो आपला कामगार आहे त्याला न्याय देण्यापासून ते शेतकऱ्याला न्याय देणं हे आपलं हे काम आहे. म्हणून त्याच्यामध्ये जाऊन मी प्रत्येक गावामध्ये जाऊन बैठकी करणं, त्यांच्याबरोबर त्या शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करणं, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणं आणि वेगळ्या वेगळ्या त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये स्कीम्स निर्माण करणं. म्हणजे आजकाल मी सबसिडीचा मोठा प्रश्न होता ठिबकचा, तर त्यामध्ये मी माझं फायनान्शियल ॲनालिटिक्स जसं झालं वेगळं त्यामध्ये मी फायनान्स हे शेतकऱ्याला कमीत कमी पैसे कसे शेतकरी टाकू शकतो मग आणि त्याच्यामध्ये त्याला जास्त भांडवल कसं मिळू शकतं ह्याचा आम्ही अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये आम्ही एक स्कीम राबवली. त्यामध्ये 6,000 रुपये आधी 10,000 रुपये होतं फक्त शेतकऱ्यापर्यंत, त्याला राहिलेले 40-45,000 रुपये हे कारखान्याच्या गॅरंटीवरती त्या व्यक्तीला ते सगळं संच मिळतो. म्हणजे 50,000 रुपयाचं जर समजा जैनचं ठिबकचं संच असेल, शेतकऱ्याने फक्त 10,000 टाकायचे, राहिलेले 40,000 रुपये त्याला बँकेतून कारखान्याच्या हमीवरती मिळतात आणि ते 2 पैसे हे 40,000 रुपये हे 2 हप्त्यात व्याजासकट भरायचे. आज आम्ही काय केले 5% वरती म्हणजे 6,000 वरती ते आकडा आणून ठेवला आहे. 6,000 रुपयामध्ये आज शेतकऱ्याला पूर्ण संच हा 50-60 हजाराचा उपलब्ध होतो. पण जर त्यांनी स्वतःच केलं तर त्याला डायरेक्टली 50,000 रुपये भरायला लागतात आणि मग शासनाच्या सबसिडीसाठी थांबायला लागतं. आम्ही अशी योजना केली कमीत पैशात त्या व्यक्तीला डायरेक्टली ते संच मिळेल आणि वाढीव उत्पन्नातून त्याला ते पैसे भरता येईल. मग तसंच ठिबकमध्ये केलं आहे, तसंच सचित्र पाईपमध्ये केलं आहे आणि अशा ज्याही योजना असतील ड्रोनची योजना असेल कमीत कमीत पैसे बाहेर लोक हे टाकीला मी ऐकले की टाकीवरती ते दर ठरवतात. पण मी बोललो की एका एकराला म्हणून एकच रक्कम आणि त्याला त्या पद्धतीने असं आम्ही काम केलं. म्हणून खरं तर राजकारण असेल विकास सहकार क्षेत्र असेल हे कायम समाजकारण आणि लोकांना मदतीच्या विचाराने आम्ही कायम आमचं कुटुंब बघितलं. आता व्यवसाय असेल लाईक म्हणजे काहीही जेव्हा आपण सुरू करतो त्याला 100% अडचणी येतात. त्या आव्हानांना तुम्ही समोर कसं केलं? उद्योग क्षेत्रात असो किंवा सरकार आपलं सहकार क्षेत्र असू दे किंवा राजकारण असू दे किंवा समाजकारण असू दे, तुम्ही त्याला सामोरे कसं केलं? काय मला माझी एक सवय आहे की मी एक ठरवलं की आपल्याला हे करायचं आहे तर करायच्या आधी मी फार अभ्यास करतो. वेळ लागला तर मी वेळ लागून घेतो, पण आपल्याला तेव्हा माहिती 100% गॅरंटीड की ह्याच्यामध्ये हे बरोबर आहे आणि ह्याच्याने खरंच तिथं चांगला पुढं आउटपुट पण मिळणार आहे. त्यानंतर मी ठरवल्यानंतर मी त्या मागेच लागतो. तसंच व्यवसायामध्ये मला कधी माझी काय इच्छा राहिली की व्यवसाय करायची. साहेब पण त्यांनी इंजिनिअरिंग केल्यानंतर मुंबईमध्ये त्यांनी ही नोकरी केली हे फार लोकांना माहिती नाही. मला वाटतं फार कमी त्यांचं पगारही कमी होता, पण
आमचं काय राहिलं की एक स्वतःचा नोकरी करायची एक्सपिरियन्स घ्यायचा, एक्सपिरियन्स घेऊन एक स्वतः व्यवसाय उभा करायचा. आज पहिल्यांदा व्यवसायात जर विचार केला तर व्यवसायामध्ये सुरुवातीला मला खरं तर एक्सपिरियन्स नसल्यामुळे चुका झाल्या, पण ते चुका मी परत अशा चुका होणार नाहीत ते मला लक्षात ठेवलं. आणि तसं हळूहळू करत करत थोडे माझे व्यवसाय 10 व्यवसाय हे टोटल आपण म्हणू शकतो की मी 10 व्यवसाय करायचा विचार केला, त्यातले फक्त 3 व्यवसाय मी करू शकलो. राहिलेले 7 व्यवसाय याचा अभ्यास केला 6-6 महिने, पण त्याच्यामध्ये काही मला स्कोप दिसला नाही. थोडं कुठल्या तर त्या काळात विविध परिस्थिती निर्माण झाली म्हणून मी ते व्यवसाय बाजूला ठेवले. त्याचे 3 व्यवसाय केले, त्यापैकी आता पहिले 2 जरी फेल गेले तर तिसरा हा व्यवसाय जो आता मी करतो ते व्यवसाय आता चांगल्या पद्धतीने चालतो. आणि त्यामध्ये जे आधीच्या चुका केल्या त्या आता परत रिपीट करणार नाही. अडथळा म्हणजे लोकांचा भरोसा डायरेक्टली नसतो, आणि तुम्ही तुमच्या कमी एक्सपिरियन्समध्ये आज युवक ते प्रयत्न करतात मोठं डायरेक्टली मोठं फायनान्सिंग करून एक मोठं लोन घेणं. पण मला वाटतं की हळूहळू स्मॉल स्टेप्सने आपण पुढे गेलो तर आपल्याला जसा एक्सपिरियन्स वाढत जातो, आपल्याला चुकांना रेक्टिफाय करायला संधी मिळते, सुधारायला संधी मिळते. त्या पद्धतीने थोडं पुढं जाणं खरं तर गरजेचं आहे. आणि त्यासाठी एक माझा जो स्वभाव तुम्हाला सांगितलं की राजकारणामध्ये असलेली त्या व्यवसायामध्ये लोकांना डायरेक्टली आपल्यावरती पहिल्यांदा लोकांना मी म्हणू शकतो की त्यांना कॉन्फिडन्स नसतो. पण मला वाटतं की जर आपण श्रम केले, मेहनत केली तर सगळ्यामध्ये ज्या लोकांना कॉन्फिडन्स वाटत नाही आणि ज्या लोकांना थोडं तुमच्याबद्दल नाही बाबा, लोकांना वाटत असेल की जयंत पाटलांचा मुलगा आहे म्हणून हा व्यवसाय करतो, तो व्यवसायामध्ये ह्याच्याकडे काय प्रॉब्लेम आहे. तर मी स्वतः म्हणजे सगळ्यात खालचे काम बाहेर आमचं प्लॅस्टिक रिसायकलिंग आहे. तर प्लॅस्टिक हे महिला काम करत होते म्हणून मी तिथे जाऊन मी बघितलं का काम करत नाही, त्यांच्या अडचणी काय. तर त्यांचं असं प्लॅस्टिकचं सेग्रिगेशन असतं. सेग्रिगेशन काय अडचणी आहे तर मी स्वतः जाऊन तिथे बसून मला वाटतं 15 मिनटं मी दिले, आणि ते आपण मोजायचे असतात मिनिटाला किती सेग्रिगेशन होतं तेही मी केलं. म्हणजे त्या पुढच्या मुलीला वाटतं जर आपला बॉसच जाऊन देतो उभा राहिला आणि तो करतोय तर आपण पण त्यात भाग घ्यायला पाहिजे, आपली पण त्यात मेहनत राहिलं पाहिजे. त्या विचाराने खरं तर आजपर्यंत मी काम केलं. वेगवेगळ्या अडचणी आले, लोकांनी वेगवेगळ्या टाईममध्ये एक थोडं विश्वास नसल्यामुळे डायरेक्टली माझ्यावरती कॉन्फिडन्स दर्शवला नाही, पण थोडं जाऊन हळूहळू त्यांचा कॉन्फिडन्स गेन करणं आणि आपल्या चुका आधीच सुधारून घेतले तर मला वाटतं की ह्याच्यातून आपण थोडं हळूहळू यशापर्यंत पोहोचू शकतो. या तिन्ही क्षेत्रामध्ये तुम्हाला कार्य करण्याची प्रेरणा कुणाकडून मिळाली? खरं तर वडिलांकडून. कारण मला वाटतं वडिलांकडून, कारण त्यांनी थोडं त्यांचं जे पहिल्यांदा जेव्हा ते VJTIमध्ये होते त्यांना इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शनमध्ये काहीतर त्यांना एक स्वतःची कंपनी मोठी असावी आता त्यांचं नाही होतं. स्वतः एज्युकेटेड असल्यामुळे त्यांना एक स्वतःची एक व्यवसाय उभा करायचा होता. आणि व्यवसायामध्ये खरं तर लोकांना पटणार नाही, पण मी आधी आमचा एक टी-शर्ट बिझनेस होता, छोटे व्यवसाय होते. जर सायबर टाईम आजपर्यंत माझ्या कुठल्या पण व्यवसायामध्ये असतील, जर माझ्या धाकट्या बंधूचा व्यवसाय असेल तर वेगळ्या आयडियाज देत असतात आणि त्याच्याबद्दलचं पण आम्ही माहिती घेतो. आम्हाला सांगत असतात, पण वेगळ्या फोनवरती व्हिडिओ पाठवत असतात की हा तुमच्या व्यवसायाशी संबंधित आहे तर हे बघा. ड्रोनचं असेल तर ड्रोनचा व्हिडिओ पाठवतात मला, त्याला फार्मास्युटिकलचा असेल त्याला फार्मास्युटिकलचा व्हिडिओ पाठवतात. मी काय तर नवीन शिकायला पाहिजे बरोबर. असं ते काय त्यांचं एक ध्येय राहिले. राजकारणापेक्षा मला वाटतं समाजकारणामध्ये साहेबांनी सांगितलं शेतकऱ्यापासून सगळ्यांपर्यंत हे आपल्याला त्यांना कसं न्याय देऊ शकतो
त्यासाठी साहेबांनी सांगितलं जोपर्यंत तुमच्या लोकांपर्यंत ग्राउंड लेवलवरती तुमचं कनेक्ट असेल तोपर्यंत तुम्हाला त्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पोहोचून तोपर्यंत तुम्हाला त्याचं अडचण कळत नाही, तोपर्यंत तुम्हाला ती जी अडचण सोडवता येणार नाही. मग त्यासाठी साहेबांनी काय म्हणून आज मी पण तुम्ही बघितलं असेल जसं आधी सांगितलं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून मी त्यांच्या बांधावरती पोहोचून त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. पुढचा प्रश्न असा आहे, आता तुम्ही सहकारी क्षेत्रामध्ये काम करताय. सहकार क्षेत्र हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे, बरोबर? तर आजच्या काळात आणि जुन्या काळात सहकार क्षेत्रामध्ये काय काय बदल झाले? तर सहकार क्षेत्र खरं तर कारखाने मला मी म्हणू शकतो की सहकार क्षेत्र ज्या लोकांनी सहकार क्षेत्रामध्ये सहकारी कारखाने असतील, सहकार क्षेत्रातले व्यवसाय असतील, त्यांना चांगल्या पद्धतीने चांगल्या रीतीने चालवलं ते खरं तर त्या व्यवसायांची एक चांगली प्रगती झाली. पण खरं तर आपण आज म्हणू शकतो की प्रायव्हेटायझेशन ही गोष्ट खरं तर एक कॉम्पिटिशन मोठी हे सरकारला मोठ्या प्रमाणात झाली. आणि जुन्या काळात खरं तर एक ग्रामीण भागासाठी एक आधारस्तंभ तुम्ही म्हणताय की सहकार क्षेत्रात आधारस्तंभ होता, बरोबर. हो. आणि त्या कारणामुळे काही जुन्या वेळपासून आज सहकार क्षेत्रामध्ये लोक कधी कधी आता प्रायव्हेट फॅक्टरीजकडे जातात कारण त्यांना वाटतं की आम्हाला तर चांगला पगार मिळतो. म्हणून सहकार क्षेत्रामध्ये अडचणी फार खूप आहेत. पण खरं तर मला वाटतं की पुढे जाऊन जर जुन्या काळाचा विचार केला आणि आज जर विचार केला तर सहकारमध्ये एक मोठ्या प्रमाणात लोकांना अजूनही एक जो जुन्या काळातला विश्वास आहे तो आजही टिकून आहे. आणि जे कारखाने जे व्यवस्थापन त्यांनी चांगले त्यांचे सरकारचे कारखाने चालवले तर मला वाटतं की तो जो विश्वास टिकून राहिला आहे त्या कारणामुळे आजही सहकार क्षेत्रातले जे कारखाने असतील, सहकार क्षेत्रातले जे व्यवसाय असतील हे आजही ग्रामीण भागाला खरं तर एक मला वाटतं लोकांना हजारो लोकांचे कुटुंब चालवण्याचं काम करते. बरोबर. आता सहकाराला आधुनिक तंत्रज्ञान आणि पारदर्शकता ही खूप जास्त महत्त्वाची असते. ते देण्यासाठी तुम्ही कोणते कोणते उपक्रम आजपर्यंत राबवलेत? तर सहकारामध्ये AI बद्दल जर विचार केला तर आपण AI बद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा आज शेतीबद्दल लोक विचार करतात. तर शेतीमध्ये फक्त AI चालतो असं काही विषय नाही. शेतीमध्ये चालतोच आणि तो प्रोवन आहे. राईट. पण आणि कारण त्याच्यावर अनेक वर्षाचं संशोधन झालं. पण आज तुम्ही AI टेक्नॉलॉजी हे दूध व्यवसायातही वापरू शकता, दूध व्यवसायातही वापरू शकता. आज फोनवरती ChatGPT सारखं आमच्या दूध संघाचे अध्यक्ष असतील त्यांनी सगळ्यांनी खरं तर पुढाकार घेतला की ChatGPTचा वापर हा प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचा आणि त्याला त्या ChatGPT बरोबर त्या परप्लेक्सिटी असेल हे वेगळे जे सॉफ्टवेअर असतील त्यांच्यावर चॅट करून की खाद्याचा खर्च हा कसा कमी करायचा, त्यामुळे संगोपन कसं अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो हे खरं तर एक वेगळे एक प्रोग्राम घ्यायचा आमच्या नुकसानाचा प्रयत्न आहे. आणि त्याचबरोबर AI आज आपण जॉब्स सर्चसाठी आणि काउन्सिलिंग आणि त्याचबरोबर एक करिअर गायडन्स आणि स्किल डेव्हलपमेंटसाठी आज वापरतोय. साहेबांच्या खरं तर मार्गदर्शनाखाली आज आपण जयंत उडान सारख्या एक ॲप्लिकेशन हा खरं तर एक युवकांसाठी आपल्या सगळ्या नागरिकांसाठी कुठल्या पण वयाचे असतील त्यांच्यासाठी आपण हा उपयोग करून टाकला आहे. मग ते आज घरात बसून jayantUdan.com गेले, घरात बसून रेझ्युमे ज्या लोकांना रेझ्युमे येत नाही करायला आणि त्यांचा मनात प्रश्न असतो की रेझ्युमे कसा बांधायचा बिल्ड करायचा तर ते डायरेक्टली फक्त नावापासून शिक्षणापर्यंत जर त्यांनी माहिती टाकली ऑटोमॅटिकली सेल्फ जनरेटेड रेझ्युमे बिल्ड होतो.
त्याच्याबरोबर स्किल डेव्हलपमेंट. त्यांनी विचारलं प्रश्न AI ला की स्किल डेव्हलपमेंटचा आपण जरा विचार करणं गरजेचं आहे. तर स्किल डेव्हलपमेंटमध्ये पण ते त्यांना डायरेक्टली सांगतात. म्हणून AI बद्दल जेव्हा आपण विचार करतो, शेती, दूध व्यवसाय असेल, जॉब सर्च असेल, आणि त्याचबरोबर आमचे कामगार. आज आमचा मला वाटतं एकमेव असं कारखाना असेल ज्यांनी कामगारांना ट्रेनिंग दिले AI मध्ये. तुमचे जे अडीअडचणी असतील हे तुम्ही AI ला विचारा. आज आमच्याकडं इन्सनरेशन बॉयलर आहे. इन्सनरेशन बॉयलरचं ऑफिस आहे. त्या ऑफिसच्या जवळ एक रस्ता आहे. तो तुम्हाला डांबरी रस्ता वाटेल, आणि तो ॲक्च्युली AIच्या स्पेसिफिकेशननी आमच्या त्याच इन्सनरेशन बॉयलरमधली जी राख खाली पडते, फ्लाय ॲश आणि बॉटम ॲश आणि थोडं सिमेंट ग्रेटचा वापर करून तो आम्ही रस्ता बदलला आहे. आणि त्याचं पण 20-25% त्यात पण बचत करून. त्याचबरोबर आमचं एक शेड होतं, आणि तुम्ही जर ते जुने पिक्चर बघितले तर हे जे आमचे जे सीझनमध्ये येणारे मजूर असतात त्यांच्यासाठी एक राहण्याची व्यवस्था होती आधी. पण आम्हाला तिथे एक ऑफिसची गरज होती, तर त्यांची वेगळी सोय झाली. पण आम्हाला ऑफिसची तिथं गरज होती. मग तिथं एक जे साधं म्हणजे एक 25-30 वर्षापूर्वी बांधलेलं स्ट्रक्चर आहे, त्याला आम्ही AIच्या माध्यमातून, आमच्या कारखान्यामध्ये AIच्या माध्यमातून त्याला आम्ही डिझायनिंगपासून त्याचं फ्लोअर प्लॅन आणि त्याबरोबर त्याचं लँडस्केपिंग हे सगळं AI बरोबर केलं. म्हणून त्याच्यामध्ये म्हणजे आर्किटेक्टची तिथं फी तिथं डायरेक्टली. पण ह्या सगळ्या गोष्टीचा वापर खरं तर AI मध्ये जॉबसाठी असेल. मग हे सगळ्या गोष्टी का मी सांगितलं आहे, मग जॉबसाठी आज ते स्किल डेव्हलपमेंट ॲप जे त्याबद्दल मी बोललो, हा आपलाही कर्मचारी वापरू शकतो. बरोबर. पण त्याला स्किल्स त्याचे सुधारायचे असतील, त्यात नवीन शिकायचं असेल. आणि AIचा आज वापर एवढा पुढं गेला आहे की आज जे तुम्हाला आधी 30 मिनिटं लागायचे, आज तुम्ही तेच गोष्ट एक 3 मिनिटात. आता सहकार क्षेत्र म्हणलं तर तरुण पिढी खूप जास्त इंटरेस्टेड असते, बऱ्यापैकी जी ग्रामीण भागातली, बरोबर आहे. तर तरुण पिढीला सहकार क्षेत्रामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही कसं प्रोत्साहन द्याल? सहकार क्षेत्रामध्ये सहभागी होण्यासाठी खरं तर सहकार क्षेत्रामध्ये सहभागी होण्यासाठी वाटतं की युवकांनी एक सहकार क्षेत्र म्हणजे त्यांना शेवटी वाटतं की त्यांना वाटतं की साखर कारखाना आणि अजून काय मग वेगळे व्यवसाय असतील ते वाटतं. त्यांचा अप्रोच त्याशी थोडा मला वाटतं वेगळा असतो, की त्यांना वाटतं की पण त्याच्यावरती अवलंबून जे असतात म्हणजे त्यांना अपेक्षा असते की त्यांना करायचंच आहे. मला अनेक युवक माहिती आहेत जे पहिलं प्रेफरन्स हे ते स्वतः कारखान्याला देतात, निरीक्षणाला असतं त्यांचं प्रेफरन्स. पण अजून लोकांना खरं तर त्यांना अजून प्रोत्साहन द्यायला त्या सहकार क्षेत्रामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणजे सहभागी कसे होऊ शकतात. एक जॉब्सचा तर ऑप्शन आहे, नोकरीचा ऑप्शन आहे, पण त्याचबरोबर वेगळे जे सोल्युशन आहेत सहकार क्षेत्राला जे लागतात. आज टेक्नॉलॉजी सगळे सहकार क्षेत्र हे अडॉप्ट करायला लागले. तर दूध संघाला वेगळी टेक्नॉलॉजी लागते, कारखान्याला वेगळी टेक्नॉलॉजी लागते. तर त्याच्यासाठी पण टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट IT लोकातल्या क्षेत्रांनी म्हणजे IT मध्ये जे मुलं आहेत ते काय तर स्वतःची कंपनी बिल्ड करतात, त्यांनी काय ते इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स सहकार क्षेत्रामधले कारखान्याला आणून दिले, लगेच सहकार क्षेत्रातले कारखाने अडॉप्टही करतील. वेगळे त्यांना प्रोत्साहन खरं तर मी देण्यापेक्षा मी म्हणू शकतो की त्यांना खरं तर या सहकार क्षेत्रामध्ये लिमिटेशन्स हा फक्त तुम्हाला वाटेल की हा ट्रेडिशनल बिझनेस आहे, हा अनेक वर्षापूर्वी पारंपरिक व्यवसाय आहे. पण त्याचा न विचार करता मला वाटतं की युवकांना माहिती पाहिजे की हा व्यवसाय हा जसं टाईम बदलतं तसंच त्याच पद्धतीने अनेक वर्षांमध्ये हाही व्यवसाय बदलत गेला.
आणि जर तुम्ही त्यामध्ये सहभागी होणार असता, त्याला तुम्ही त्यामध्ये तुमचं काहीतरी योगदान असलं पाहिजे, तर तुम्ही अशा वेगळ्या टेक्नॉलॉजीज पासून तुमचे सर्व्हिसेस असतील तर सर्व्हिसेसमध्ये असेल, या तुम्ही कुठला तर एक बिझनेस करता त्याशी संलग्न तुम्ही या व्यवसायाशी संलग्न तुम्ही हा व्यवसाय करू शकता. आणि त्याचबरोबर जॉब्स तर हा मेन मला वाटतं मोटिवेशन आहेच, पण त्याच्यामध्ये मी सांगू शकतो की युवकांनी सहकार क्षेत्रामध्ये जॉब्स ऑपॉर्च्युनिटीज हे पुढे जाऊन मिळत असतात. शेतकऱ्यांसाठी इथेनॉल, रिन्युएबल एनर्जी आणि व्हॅल्यू एडिशन ह्याचा कसा उपयोग होऊ शकतो तुमच्या माध्यमातून? शेतकऱ्यांसाठी खरं तर ह्या तिन्ही गोष्टींचा जर विचार केला, मग रिन्युएबल फ्यूलचा विचार केला, तर आज एथेनॉल हा खरं तर एक प्रमुख मी म्हणू शकतो की एक रेव्हेन्यू स्ट्रीम आहे, मग उत्पन्नाचं साधन आहे कुठल्या पण एक साखर कारखान्याला. आणि त्या पद्धतीने जर आपण ह्याचा विचार केला, जेवढं कारखाना एथेनॉलचं प्रमाण प्रोडक्शन एथेनॉलची निर्मिती करतो, थोड्या प्रमाणात चांगलं कारखान्याला आणि त्या शेतकऱ्याला एक चांगला दर हा कारखाना देऊ शकतो. त्याचबरोबर रिन्युएबल एनर्जीबद्दल आपण जर चर्चा केली, आज शेतकऱ्याला त्याचा जो पाला असतो, आपण जो खरं तर फार शेतकरी जाळतात, तो आज पाला फार कंपन्या हे ते एकत्र गोळा करून आणि काहीतर थोडे पैसे त्या शेतकऱ्याला देऊन ते तिथं कलेक्ट करतात पाला, आणि त्यामध्ये मला वाटतं एक तो रिन्युएबल फ्यूल म्हणून ते पुढे जाऊन त्याचं पेलेट्स हे सगळं होत असतं. पण त्याचबरोबर जर आपण रिन्युएबल फ्यूलच्या बद्दल अजून बोललो का रिन्युएबल एनर्जी त्याबद्दल बोललो, तर सोलर जे आज आपण ऐकतो की सोलर पंप्स असतात, आज खर्चिक ती टेक्नॉलॉजी जी खर्चिक आहे, एक पंपासाठी मला वाटतं 50-60 हजारावरती पुढं पैसे खर्च करायला लागतात शेतकऱ्याला. पण मला खात्री वाटते की जर आपण ते ह्याच्या पुढचं जसं टेक्नॉलॉजी बदलत जाईल तसं हे सगळ्या खर्च म्हणजे शेतकऱ्याला जो खर्च करायला लागेल या पंपांसाठी हा हळूहळू कमी येत जाईल, आणि त्यामुळे तेही त्यांना खरं तर कमी पैशात उपलब्ध होईल. पण रिन्युएबल फ्यूल असेल, एथेनॉल असेल, का मला वाटतं तिसरं कुठला मुद्दा आपण बोलला, त्याच्यासाठी व्हॅल्यू ॲडिशन, त्यासाठी व्हॅल्यू ॲडिशन जे आहे, मग रिन्युएबल फ्यूल जसं 65 मी आपल्याला सांगितलं, हे सगळे खरं तर एक सोर्स ऑफ रेव्हेन्यू काय इन्कम हा त्या शेतकऱ्यासाठी होऊ शकतो. आणि जसं मी सांगितलं, हा सोलर पंपचा दर जास्त आहे, पण पुढे जाऊन शेतकऱ्यांनी सोलरवरती लाईन आपले MECB कडून न घेता तर त्यांनी हे सोलरवरती त्यांचे पंप चालवले तर पुढे जाऊन त्याच्यामध्येही मोठं बचत होऊ शकते. पण त्याचबरोबर जसं मी सांगितलं, शुगर केन ही जर तुम्ही विचार केला, पुढे जाऊन शुगर केनपासून प्रेसमड निघतं आणि प्रेसमड म्हणून आपण कॉम्प्रेस्ड बायोगॅस करू शकतो. तर कॉम्प्रेस्ड बायोगॅस हा खरं तर ऊसातूनच आलेला बाय प्रोडक्ट आहे, आणि त्याचा वापर खरं तर हा डायरेक्टली आपण तिथं जेव्हा बायोगॅस होतंच, पण त्याचाही वापर आपण कंपोस्टसाठी हा शेतकऱ्याला देऊ शकतो, जे परत त्याच्या शेतात जाणार आणि त्याला त्याचा बेसिक बेनिफिट मिळणार. मग गॅस बरोबर ते कंपोस्ट पण एक निर्मिती होते, आणि त्याच्यामध्ये खरं सगळं जर तुम्ही हे ओव्हरऑल सर्कल बघितलं तर एक शेतकऱ्यासाठी म्हणजे शेतकऱ्याकडे हे सगळे साधनं म्हणजे एथेनॉल बनवण्यापासून ते CBG ते आपलं कंपोस्टची निर्मिती आणि त्याचबरोबर सोलरसारखे असे वेगळे तंत्रज्ञान वापरायचे त्याला करायची संधी आहे. मला वाटतं खरं तर ह्या सगळ्याचा विचार करणं हे महत्त्वाचं आहे. तर आताची जी तरुण पिढी आहे ती जास्तीत जास्त उद्योग क्षेत्राकडे वळती आहे. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कुठली पावलं उचलली पाहिजे? ते उद्योग क्षेत्रात जाण्यासाठी
नाही, उद्योग क्षेत्राकडे वळत आहेत आताची पिढी. मग त्यांना त्यात प्रोत्साहन मिळावं किंवा मदत मिळावी त्यांना, त्यासाठी काय केलं पाहिजे आपल्याला? खरं तर जे युवक हे उद्योगाकडे वळत आहेत हे खरं त्यांच्या अपेक्षा असतात की आपला हा एक जो उद्योग असेल पुढे जाऊन मोठा होईल आणि त्यामध्ये त्यांनी जे आयडल त्यांच्या मनात आहेत, मोठे मोठे उद्योजक त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, त्यांनी त्यांच्या एक मनात की त्यांनी ह्यांनी केले तर आपणही करू शकतो, हे त्यांच्या मनात भावना असते. पण खरं तर मग थोडे उद्योजक जे असतात, यंग उद्योजक, एक्सपिरियन्स त्यांचा कमी असतो. आता मी पण खरं तर स्वतःला आधी जेव्हा यंग होतो त्यामुळे इनएक्सपिरियन्स का अनुभव न असणारा उद्योजक मी आज मी माझ्याबद्दल स्वतःच्याबद्दल विचार करतो. कारण लोक खरंच जास्त खर्च म्हणजे डायरेक्ट मोठा लोन घ्यायचा, एक उद्योग उभा करायचा आणि मग ते प्रेशर नंतर तसं उद्योग चालत नाही, त्याच्यामध्ये काय तर चुका होतात, हे सगळ्या गोष्टी होतात. आणि मग नंतर पुढे जाऊन काय होतं की लोक त्या उद्योग मित्र असतात जवळ, ते बघतात की बाबा ह्यांनी एवढा खर्च केला तर एवढा खर्च करून ह्याला उद्योग चालला नाही, तर आपण पण कसं करायचं, आपण पण हा कसा करू शकतो. माझं काय म्हणणं आहे की उद्योजक असेल, अनुभव घेणं त्या क्षेत्रातलं हे खरं तर फार महत्त्वाचं असतं. तुम्हाला एक रेस्टॉरंट काढायचं असेल तर रेस्टॉरंटमध्ये जाऊन तिथं तुम्ही बसून तिथं काय चाललं आहे रेस्टॉरंटमध्ये, कारण तुम्ही त्या एका रॅट रेस म्हणतात इंग्लिशमध्ये एक शब्द आहे रॅट रेस, म्हणजे उंदरांच्या बरोबर 100 उंदरं पळतायत, तुम्हाला तो 101 नंबर हा व्हायचा नाही आहे, कारण ते एकाच दिशेने पळत असतात. पण माझं काय म्हणणं आहे, तुम्ही असा एक उद्योग निर्माण करा ज्यामध्ये तुम्हाला वेगळं काही तर आहे, तुमचं USP वेगळं आहे, तुमच्याबद्दलची लोकांना काहीतरी तुमच्या व्यवसायाबद्दल काहीतरी वेगळं वाटतं आणि ज्यामुळे तुमच्याकडं व्यवसायाकडं अट्रॅक्शन हे जास्त मिळणार आणि मिळू शकेल. ह्याचा विचार करणं खरं तर युवकांना आज महत्त्व आहे. आणि कमीत पैशातही एक उद्योग हा चालू होऊ शकतो. आज लोक म्हणतील हे कसं होऊ शकतं, कसं हे आपल्याला खर्च करायला लागेल. आज अनेक लोक जर समजा आपलं ज्यूस असेल तर आमच्या IBFमध्ये एक लोखंडे वहिनी आहेत, त्यांनी हळूहळू थोडा खर्च करत त्यांनी आता आज मला वाटतं 300-400 महिलांकडं का लोकांपर्यंत घरटी पोच हे ज्यूस देतात. पण आधी जो असतो तो ट्रायल फेज असतो, डायरेक्टली आपण काय करतात थोडे युवक ती मोठी ती गाडी आणतात, त्यात 4-5 लाख रुपये खर्च होतात. पण एक घरटी केलेलं ज्यूस आणि त्याचं घरटी बसून मार्केटिंगचे पॅम्पलेट बनवून ते जर लोकांना पटले का, तुमचं बिर्याणी असेल तर बिर्याणीचा फ्लेवर लोकांना आवडला तर त्याच्याबद्दलचं ट्रायल रन करणं. आज लोक म्हणतील नाही आम्हाला हा प्रोडक्ट विकायचा आहे, तर आज 3D प्रिंटिंग आहे. राईट, आज 3D प्रिंटिंगमध्ये बाहेरच्या देशांमध्ये आज कोल्हापूरमध्ये मोठे 3D प्रिंटिंग फार्म्स आहेत. तुम्ही त्यांना एक छोटी गोष्ट पण म्हणजे जर तुम्ही त्यांना सांगितलं की मला एक किचन बनवायची आहे तर लगेच तुम्हाला ते किचन एका दिवसात ते डिझाईन करून देतील आणि तुम्ही ते किचन पहिल्यांदा विकून बघा जर प्रोडक्ट विकायचं आहे. आणि जर त्या किचनला आणि कुठल्या साईजचं पण असू शकतो, कुठल्या शेपचं असू शकतो, ते जर विकलं तर मग नंतर तुम्ही त्याच किचनचं तुम्ही मल्टिपल प्रोडक्ट आज बनवू शकता. म्हणून ट्रायल अँड एररवरती न करता एक अनुभव घेऊन राईट स्लो स्टडी स्टेप्स घेऊन, चुका होतील पण कॅल्क्युलेटेड चुका होतील. बरोबर, खिशातून जास्त पैसे जाण्यापेक्षा कमी पैसे जातील, पण आपल्याला त्याच्यामध्ये शिकायला मिळेल की पुढच्या ग्राहकाची अपेक्षा काय आहेत. म्हणून ह्या सगळ्याचा विचार करून लोकांनी काही युवकांनी तिथं ह्या समोर म्हणजे उद्योगाकडे बघायला पाहिजे. आम्हाला खात्री ह्या सगळ्याचा विचार केला आणि ह्या पद्धतीने उद्योजकांनी आपल्या युवकांनी त्यांनी विचार केला तर मला खात्री आहे की अनेक यशस्वी उद्योजक आपल्या भागात आणि आपल्या जिल्ह्यात निर्माण. आता दादा आपण बघायला गेले तर ग्रामीण भागात सोर्स खूप कमी असतात, तिथं रोजगार निर्मितीसाठी असे कोणते उद्योग आहेत जे शक्य आहेत किंवा इझिली लोक करू शकतात?
नाही आता ग्रामीण मी तर मानतो आज जे अर्बन सेक्टर आहे मुंबई पुणे हे सॅच्युरेट झालेत. राईट. मग त्यामध्ये रेस्टॉरंट बघा तुम्ही मुंबईमध्ये तर दररोज मला मी तर तुम्हाला सांगू शकतो की नवीन दर आठवड्याला मी जेव्हा दर 2 आठवड्याला मी जेव्हा मुंबईला जातो तेव्हा नवीन काहीतरी ऐकायला मिळते की नवीन रेस्टॉरंट उघडलं आणि परत थोड्या महिन्यानंतर परत गेलं तर ते बंद पण झाले असं दिसतं. आणि हे न करता आज ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आज जर तुम्ही बघितले मोठ्या मोठ्या कंपन्या आज डायरेक्टली अर्बन सेक्टरला का मुंबई पुण्याला न जाता हे ग्रामीण भागावरती फोकस करत आहेत. म्हणजे शेतीपासून सगळ्या म्हणजे शेतीमध्ये सर्व्हिस देणं, AI टेक्नॉलॉजी शेतीमध्ये असेल ह्या वेगळ्या गोष्टी लोक करत आहेत. आणि जास्त मला खात्री आहे की ग्रामीण भागामध्ये हे खरं तर अडॉप्शन उद्योजकांनी खरं तर ह्या ग्रामीण भागाकडं जास्त प्राधान्य द्यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कुठल्या व्यवसाय चालेल कुठला उद्योग चालू शकेल ह्याचा विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि रोजगार मागणार नाही तर रोजगार देणारा तरुण याबद्दल तुमचं काय मत? रोजगार देणारा तरुण जो आहे तो खरं तर एक मला त्यालाच जास्त प्राधान्य आपण म्हणू शकतो. का असतं कारण तो खरं तर त्याच्यामुळे अनेक जणांना एक स्वतः म्हणजे लाईव्हलीहूड साधन एक मिळतं. राईट. आणि जो जॉब करणार आहे तो जॉब करणारा जो युवक आहे मी म्हणत नाही की सगळ्यांनीच उद्योग करायला पाहिजे सगळ्यांनी व्यवसाय करायला पाहिजे. काही लोकांची इच्छा असते की जॉबमध्ये त्यांना आनंद असतो. बरोबर. आणि जॉब करायलाही मी मानतो की जॉब करणं ही खरं तर त्या कॉर्पोरेट लॅडरमध्ये त्यांना ते टॉप लेवलपर्यंत ते पोचू शकतं. आज तुम्ही बघा जे सगळे मायक्रोसॉफ्ट असेल आज आपण गुगल बघा सगळे हे भारतीयच सगळे CEOज आहेत. म्हणून प्राधान्य आहे जॉब क्रिएटरला पण त्याचबरोबर प्राधान्य जे आपण म्हणतो आपण कमी प्राधान्य देतो जॉब करणाऱ्याला. मी मानतो की जॉब करण्यामध्ये जो आनंद असतो म्हणजे ज्या व्यक्तीला ते करायचं असतं आणि त्याला त्या कॉर्पोरेट लॅडरमध्ये वरती जायचं असतं ते त्यांचे ध्येय वेगळे असतात. आणि जे जॉब क्रिएटर असतात त्यांचे ध्येय वेगळे असतात. म्हणून त्यांना थोडं त्यांच्या मी म्हणतो की त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये हे दोन्ही वेगळे कार्यक्षेत्र आहेत. पण मी स्वतः एक उद्योजक असल्यामुळे मी पहिल्यांदा जो उद्योग निर्मितीपेक्षा तो व्यवसाय का नोकरी रोजगार निर्मिती करतो ह्याला मी जास्त प्राधान्य देतो. कारण लोकांना मदत आणि त्याचबरोबर समाजामध्ये तिथं मदत करायची तुम्हाला CSR असेल त्यामधून संधी मिळते. आता युवा शक्तीचा विकास किंवा स्थानिक नेतृत्व तयार करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? स्थानिक नेतृत्व तयार करण्यासाठी खरं तर एक युवकांना खरं तर एक मला वाटतं की युवकांना मोटिवेशन करणं हे कुठल्या पण पद्धतीने असेल. आज सगळ्यांना समाजकारण करणं मग त्यांना वाटतं की राजकारण आहे. राईट. हे तुम्ही राजकारण आणि समाजकारण हे एकत्रच आहेत. पण आज शरद पवार साहेब काय म्हणतात एक 80% समाजकारण आणि 20% राजकारण त्यामध्ये आपण अंतर निर्माण करायला पाहिजे. कारण समाजकारण जे केलं तरच एक नेतृत्व घडू शकतं. बरोबर. आज पुढं समाजकारण करणारे लोकांना आज काही लोकांना इच्छा असते की पुढे जाऊन आपल्याला राजकारणामध्ये पण आपल्याला कुठं संधी मिळेल. पण माझं म्हणणं आहे की लोकांनी समाजकारणावरती जास्त इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. आणि इम्पॉर्टन्स का दिला पाहिजे कारण तिथूनच खरं तर नेतृत्व घडू शकतं. राईट. आज छोट्या गोष्टींमध्ये आता आज माझा स्वतःचा प्रवास हा समाजकारणामध्ये चालू का केला कारण तिथं तुम्हाला एक
घरकुल बांधण्यापासून ते लोकांना स्वतःचा उद्योग उभा करायसाठी आज आपण ज्ञानप्रबोधिनीतून आपण लोकांना एक स्वयंरोजगारसाठी निधी उपलब्ध करून देतो. आज कुक्कुटपालन असेल तर कुक्कुटपालनसाठी सगळे जे पैसे असतात म्हणजे पायाभूत सुविधासाठी पैसे लागतात ते आपण त्यांना उपलब्ध करून देतो. म्हणजे ह्या सगळ्या साधनं जर आपल्याकडे साधन असेल तर आपण त्याचा वापर कसा करावा, कारण लोकांपर्यंत ते मदत कशी करावी. कारण लोक म्हणतील आमच्याकडे व्यवसाय नाही, आम्ही दुसऱ्यांना करतो, आमच्याकडे अशी संस्था नाही, आम्ही कसं करू त्यांना मदत. पण छोट्या गोष्टी त्या लोकांपर्यंत आपण आज छोट्या गोष्टीने काही कंपन्या CSR देतात. छोट्या आपल्या भागातल्याच फार असे उद्योजक आहेत जे आम्हाला मी ओळखतो जे लोकांना त्यांना मदत करायची आहे पण कशी करायची मदत हे त्यांना कळत नाही. म्हणून आपण त्यांच्यापर्यंत पोचलो आणि त्यांना जर पटवून सांगितलं की असं असं आमच्या भागात एक असा व्यक्ती आहे, त्याला व्यवसायाची पेक्षा त्याला खरं तर एक आर्थिक मदत हवी आहे, आरोग्यासाठी असेल, आपल्याला आर्थिक मदत आहे स्वतःच्या शिक्षणासाठी, तर आज अशाही पद्धतीने आपण मदत करू शकतो. आज माझे मित्र आहेत, आज त्यांनी स्वतः येऊन मी त्याला विनंती केली, एक चांगली ते मोठी कंपनी आहे, त्याला मी विनंती केली की आज आमच्याकडं एक 5 चांगल्या मुली आहेत जे त्यांना 70-80% चांगले मार्क पडतात आणि त्यांना पुढं जाऊन काही अनाथ आहेत आणि त्यांना पुढच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत, काही इंजिनियर 80% पडलेत, पुढच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत, अनाथ आहे, म्हणून त्यांना तू मदत करणार का. लगेच त्यांनी मला तिथं मदत करायची खात्री दिली. म्हणून असेही लोक आपल्या भागात असतात, फक्त त्यांना कसं अप्रोच करायचं, आपण त्यांना कसं सांगू शकतो की आणि त्यांना कसं पटवून देऊ शकतो. त्यांनी सगळं डॉक्युमेंटेशन मला मागितलं, मी त्याला लगेच ते सादर केलं. म्हणून ह्या पद्धतीने खरं तर एक नेतृत्व हे तयार होऊ शकतं आणि त्या कारणामुळे समाजकारणामध्ये जर भाग घ्यायचा असेल कसं करायचं हे तुम्ही जाऊन तिथं मूळ अडचण काय आहे, मूळ प्रॉब्लेम काय आहे त्या माणसाचा हे समजलं तर मला खात्री आहे की तिथून समजण्यापासून ते तुम्ही त्याला मदत करण्यापर्यंत हळूहळू आपण जसं लॅडर चढत जातो त्याच सीडी चढत जातो, त्याच पद्धतीने मला खात्री आहे की वेगवेगळे नेतृत्व हे खरं तर उभं होतात. ठीक. आता आजच्या काळात जर आपण बघायला गेलं म्हणजे आपण जे बघतो ग्रामीण भाग असू दे किंवा शहरी भाग असू दे 90 ते 95% लोक हे सरळ इंटरनेट स्क्रोलिंगचे म्हणजे ॲडिक्टेड आहेत इंटरनेट किंवा सोशल मीडियाला. त्याचा त्यांच्यावरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कसा काय आपण पाडू शकतो किंवा आपण काय करू शकतो त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्याच्यावरती पडेल आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट काय आहे ह्याच्याबद्दल थोडंसं तुमचं मत जाणून घ्यायचं आहे आम्हाला. मी खरं तर आता जर आपण वेगळे अभ्यास जे स्टडीज झालेत जगभरात प्रसिद्ध त्यामध्ये सोशल मीडिया हे खरं तर मोस्टली म्हणजे अमेरिकामध्ये असो का आपल्या ग्रामीण भागात असो ते खरं तर हे डिप्रेशन राईट का थोडं अनसॅटिस्फॅक्शन ऑफ स्वतःच्या आयुष्याचं कारण दुसरे असे करतायत तर त्यांच्या जीवनाला आपल्या जीवनाला तुलना करणं राईट हे मोठ्या प्रमाणात हे सोशल मीडियाद्वारे होतं. आणि खरं काय वेगळ्या साधनं असतात. आज तुम्ही उद्योगपासून ते लाईफस्टाईलपर्यंत प्रोडक्ट्सपासून ते मला वाटतं पॉलिटिक्सपर्यंत हे सगळ्या गोष्टी आपल्याला सोशल मीडियाद्वारे आपल्याकडं मिळतात. आज तुम्ही स्क्रोल करत जातं काही जण मी तर बघितले की काही जण 25-25 मिनटं हे स्क्रोल करत असतात. मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो माझ्या दोन्ही फोनवरती हे लॉक टाकले गेलेत. माझ्याकडं इंस्टाग्राम नाही, माझ्याकडं फेसबुक नाही, माझ्याकडं फक्त व्हॉट्सॲप हेच ठेवलं आहे आणि लिंक्डइन म्हणजे जे माझे ऑफिशियल वर्क पेज आहे ते ठेवलं. यूट्यूब पण मी उघडू नाही शकत आणि ते मी पर्पजफुली ठेवलं आणि आमच्या मिसेसकडंच हे पासवर्ड आहे ते अनलॉक करायचं. आणि हे का ठेवलं आहे कारण हे मला माहिती आहे की जे वाचन असेल जे टी व्हीमध्ये मी कधी न्यूज बघतो पण त्याचबरोबर
हे काय सगळं दिसतं जे सोशल मीडियावरती ते खरं नसतं. राईट. आणि त्याबद्दल मला वाटतं की युवकांनी जरा राजकारणाच्याबद्दल असेल, ब्रँडबद्दल असेल, आज कुठल्याही गोष्टीबद्दल असेल तर युवकांनी अभ्यास करणं खरं गरजेचं आहे. आज प्रोडक्ट येतो पुढं आपल्यासमोर आणि त्यांचं काहीतरी साधा क्लेम असतो. राईट. क्लेम असतो की समजा फेअर अँड लवली असेल का कुठला तर एक दुसरा एक प्रोडक्ट असेल, हेल्दी प्रोडक्ट ते म्हणतात त्याला. तर त्याचं जर आपण फक्त मी जसं सांगितलं आपला AI चा प्रश्न होता, AI बरोबर आपण त्याचा फक्त फोटो घेतला आणि त्याला विचारलं की हे माझ्यासाठी पौष्टिक आहे, हे माझ्यासाठी चांगलं आहे नाही आहे, एवढं तुम्हाला 10 मिनटात खरं जे आहे हे तुम्हाला तिथं उपलब्ध असतं. आणि आपण काय करतो, काही लोक प्रोपेगेंडा म्हणजे चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न करतात. आपण लगेच टाईप करू शकतो AI ही खरी परिस्थिती आहे का, काय झालं या खरी परिस्थिती. आजपर्यंत AI हा 80-90% ट्रेंड आहे. राईट. ॲक्युरेसीवरती. कदाचित 5-10% इनॲक्युरेट उत्तर मिळू शकतं, पण आज इंटरनेट पण आपल्याकडे उपलब्ध आहे. एक्झॅक्टली. आणि ज्यामध्ये इंटरनेटचा कसा वापर करणं हे खरं तर आपण शिकायला पाहिजे. म्हणून स्क्रोलिंगपासून लांब जाऊन आपण जरा युवकांना अजून माझं तर इच्छा आहे, मी तर त्यांना सांगतो की एक लिमिट ठेवायला पाहिजे. पुस्तक वाचणं, काहीतरी एक हॉबी तयार करणं, राईट. का हॉबीमध्ये भाग घेणं, बॅडमिंटन असेल, व्यायाम असेल, काही तर करणं, फिजिकल ॲक्टिव्हिटी, ह्याला खरं तर लोकांनी प्राधान्य द्यायला पाहिजे. आता पुढचा पार्ट जो आहे तो महिलांच्या सक्षमीकरणाकरता आहे. त्याच्यामध्ये ग्रामीण भागात महिलांना संधी वाढवण्यासाठी कोणत्या योजना आवश्यक आहेत किंवा आपण प्रोव्हाइड करू शकतो, ह्याच्याबद्दल थोडंसं तुमचं मत काय आहे? आज आपण खरं तर ग्रामीण भागातल्या महिलांसाठी एक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण कुक्कुटपालन असेल का बेकरी प्रोडक्ट्सचा व्यवसाय असेल का जसं मी सांगितलं स्वयंरोजगार म्हणजे त्यांना स्वतःचा एक व्यवसाय करायचा असेल तर त्यामध्ये खरं तर आपण अनेक स्वयंरोजगार म्हणजे अनेक वर्षापासून त्यांना मदत करत आहोत. पण एक नवीन व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय आपण चालू केला. त्यामध्ये खरं तर आपण त्यांना थोडी मदत करतो तो व्यवसाय उभा करण्यामध्ये. मग त्यांचा इनिशियल जो खर्च असतो तो त्यांना करायला नाही लागत. राहिलेले पुढचं फक्त खाद्याचे ते पैसे भरतात आणि त्यानंतर तो व्यवसायातून त्यांना चांगले 2 महिन्यानंतर हे पैसे मिळतात. आणि तो एक त्यांना एक स्टेप आपण म्हणू शकतो की एक पहिली पायरी आहे. आणि त्यानंतर स्वतःचा तो व्यवसाय आहे त्या पहिल्या अनुभवामधून ते परत तो व्यवसायाचं रिपीट करत ते वाढू शकतात. आज मला वाटतं 200-250 लाभार्थी आहेत आणि त्यामध्ये मला वाटतं एक 50% मला वाटतं 40% हे त्यामध्ये महिला आहेत. बरोबर. आज युवकांना पण करायचं असतं पण 40% हे आज महिला आहेत. हे आणि ह्याला काहीच दिवस झाले नाही, 1-1.5 वर्ष झालं असेल या व्यवसायाचा. पण महिलाही त्यामध्ये भाग घेत आहेत, महिलाही त्यामध्ये काम करत आहेत. त्याचबरोबर हा बेकरी प्रोडक्ट्सचा व्यवसाय. बेकरी प्रोडक्ट्समध्ये आम्ही अनेक महिलांना 10-15 महिलांना तिथं ट्रेन केलं, त्यांना हे वेगळे प्रोडक्ट्स बनवायला संधी दिली. आपण एक पूर्ण मार्केटिंग टीम ते प्रोडक्ट विकायला हे एक तयार केली. म्हणून ह्याही वेगळ्या पद्धतीने आपण जरा पुढं जाण्याचं काम करत आहोत. आणि जसं मी सांगितलं तर IBF सारखी आमची एक जी संस्था आहे त्या IBFमध्ये आम्ही तिथं महिला उद्योजकांना आम्ही आधी मेल डॉमिनन्स म्हणजे पुरुषांचं तिथं जास्त संख्येत सदस्य होते तर आम्ही एक सेपरेट प्रोग्राम घेतला इस्लामपूरचा ज्यामध्ये महिलांच्यासाठी फोकस केला. कारण आम्हाला काय इच्छा होती की महिला उद्योजकाची निर्मिती होणं का एक महिला उद्योजका निर्माण होणं तयार होणं हे खरंच महत्त्वाचं आहे. त्यांना आपण प्रोत्साहन दिलं आणि आज मला वाटतं अनेक महिला आणि ॲक्टिव्ह महिला हे त्या IBFच्या माध्यमातून आज काम करत आहेत. ते त्यांचंच खरं तर श्रेय आहे की त्यांनी आज स्वतःच्या बळावर मला वाटतं त्यांनी स्वतःच्या मेहनतीवरती तो एक चांगला व्यवसाय उभा केला आहे. पण मला वाटतं IBFच्या माध्यमातून आपण त्यांना थोडं कुठं तर
हे मदत करायची प्रयत्न केला आहे. म्हणून या अनेक गोष्टींमध्ये खरं तर एक ओव्हरऑल जो इकोसिस्टम लागतो ट्रेनिंगपासून, म्हणजे IBFमध्ये उद्योजकाला ट्रेनिंग देण्यापासून ते व्यवसाय करायपर्यंत व त्यांना व्यवसाय देण्यापर्यंत आपण आज काम करतो. आणि त्याचबरोबर महिलांसाठी बिस्किट व्यवसाय असो, कुक्कुटपालनासारखा व्यवसाय असो, का कुठलाही त्यांचा स्वतःच्या इच्छेचा व्यवसाय असेल, त्याच्यामध्ये आपण त्यांना कुठंतर ह्या माध्यमातून मदत करतो. आता पुढचा प्रश्न यातला असा आहे, आता महिलांसाठी ग्रामीण विकास असेल किंवा शहरी विकास असेल, आता ग्रामीण भागामध्ये बचत गट असतात ज्या महिला चालवतात, मग त्या माध्यमातून ते काहीतरी बनवत असतात, जसं कॉस्मेटिकचे प्रोडक्ट्स असतील, जसं तुम्ही सांगितले बिस्किट. आता आमच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्या बनवतात, पण सगळ्यात मोठी अडचण त्या ठिकाणी येते ते म्हणजे मार्केट प्लेसची. बरोबर आहे. आपण त्यांना कशा प्रकारे किंवा IBFच्या माध्यमातून त्यांना मार्केट प्लेस कसं मिळवून देऊ शकतो? तर जर IBFच्या आपण बद्दल बोलतोय तर IBF हे एक संस्था आहे. खरं तर ते IBF हा संस्था कुठलाही एक व्यवसायाशी संलग्न नाही. ते अनेक उद्योजकांना एकत्र आणण्याचं काम करतं. आणि अनेक उद्योजक जेव्हा एकत्र येतात एकमेकांना व्यवसाय कसे तुम्ही म्हणशीला की जो कन्स्ट्रक्शनमध्ये आहे तो बिस्किटच्या व्यवसायाला कसं मदत करू शकतो, पण खरं हे रेफरन्स म्हणजे एकमेकांना मदत करायच्या उद्देशाने सगळे एकत्र आलेत. आज जर मी बिस्किट हे विकतोय तर आज माझ्याकडं IBFचे टोटल इस्लामपूर, उरणईश्वरपूर, आष्टा आणि शेळ्याचा विचार केला एक 600 उद्योजक आहेत. आणि 600 उद्योजक हे त्यांचे कनेक्ट्स करून देतात. मग ते आपल्याला दुसऱ्या व्यक्तींशी जोडून देतात. ज्यांचा छोटा घरातला कार्यक्रम आहे का त्यांना घरी बिस्किटं पाहिजेत तर ते दुसऱ्यांपासून आणण्यापेक्षा ते माझं रेफरन्स देतील. बरोबर. तर असं व्यवसाय मदतीने तयार होईल ह्या विचाराने आज आपण IBFमध्ये काम करतो. आणि ह्याच पद्धतीने कन्स्ट्रक्शनला मी तुम्हाला सांगू शकतो की कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा तो IBF मेंबर म्हणून पुढं जातो तेव्हा अनेक IBFचे मेंबर त्याच्याकडे येतात. स्वतःचं काय तर घरातलं काम असलं नाहीतर पाहुण्यांचं घरातलं काम असेल ते त्यांना रेफरन्स देतात. आणि खुशीने म्हणजे आमचं हे खासियत आहे IBFमध्ये कुणी आमच्याकडं कसंही काहीही नाही म्हणजे डिस्काउंट द्यायला पाहिजे असं करायला पाहिजे. स्वतः मनाने तर IBFचा मेंबर हा IBFच्या व्यक्तीने मला मदत केली आहे म्हणून मी त्याला डिस्काउंट देणार ह्या विचाराने काम करतात. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, ड्रोन टेक्नॉलॉजी आहे, स्मार्ट फार्मिंग आहे, हे ज्या संकल्पना आहेत ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती कसा परिणाम होऊ शकतो भविष्यात? आता ड्रोनच्या बद्दल तर तुम्हाला ते जगप्रसिद्ध आहे. लोकांना आता प्रत्येक शेतकऱ्यापासून एक शहरातल्या युवकाला माहिती आहे की आज हे पाठीच्या पंपाने स्प्रे होण्यापेक्षा लोक आता ड्रोन फवारायला प्राधान्य देतात. तर ड्रोनसारखे आता वेगळ्या मला वाटतं ड्रोनमध्ये हे फक्त शेतीसाठी हा फक्त एकच मार्ग नव्हे का एकच साधन नाही. ड्रोनचा वापर कशात करू शकतो, पण आज ड्रोनच्या माध्यमातून आपण जर विचार केला की लग्नाचं फोटोग्राफी ते एक व्यवसाय झाला आहे. आपण क्रॉप स्काउटिंग आज अनेक आपल्या भागातले शेतकरी का फर्टिलायझर कंपनी का जे स्वतःचे एक मला वाटतं फर्टिलायझरचं दुकान उघडतात ते लोक स्वतःहून ते कन्सल्टन्सी देतात. आज असे ड्रोन मिळतात जे तिथं मॅपिंग एक कोर्स करायला लागतो एक 15-20 दिवसाचा. कराडमध्ये अनेक असे कंपन्या जे कोर्ससाठी तुम्हाला सर्टिफिकेशन देतात. पण ड्रोनचा वापर तुम्ही क्रॉप स्काउटिंग म्हणजे आपलं पिकाचं विश्लेषण हे करू शकता. मग तुम्ही शेतात न जाता तुम्हाला कळू शकतं की पिकामध्ये काय प्रॉब्लेम आहे, कुठं पाणी कमी आहे, कुठं तण वाढले, कुठं लोकरी मावा झाला आहे आणि त्याच्या पद्धतीने ते औषधं देऊ शकतात. त्यापुढं आता ड्रोनचा इन्फ्रारेड कॅमेरा वापरू शकता. आता फार सोलर आपलं जत असेल का कुठल्या वेगळ्या भागात वेगळ्या सोलारचे मोठे प्रोजेक्ट होत आहेत. तर तिथं सोलर इन्फ्रारेड कॅमेरा बरोबर
काय थर्मल कॅमेराबरोबर तुम्ही तिथं हीट पॅचेस बघू शकता. एक ती वेगळी सर्व्हिस होऊ शकते. ड्रोन बरोबर तुम्ही एका क्षेत्राचं मॅपिंग करून देऊ शकता. जे मला आठवतं की एका एकराला 10,000 12,000 एकर जो दर होता, आज कॉम्पिटिशनमध्ये तेही कमी आले. पण मला वाटतं एक ड्रोनचा खरं तर हा एक वेगळ्या पद्धतीने हा व्यवसाय होऊ शकतो. त्याचबरोबर AI बद्दल विचार केला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आज आपल्याला अनेक लोक म्हणतात की वेबसाईट बनवणं हे कठीण आहे. पण आज जो व्यक्ती म्हणजे ज्याला नॉलेज नाही आहे सॉफ्टवेअरबद्दल, त्याला कोडिंगच्याबद्दल नॉलेज नाही आहे, आज जर ऑनलाईन ट्युटोरियल घेतले AI संबंधित, तर आज स्वतः वेबसाईट बनवून देण्याची त्याच्यात क्षमता आहे. 100%. आज AIचा वापर तुम्ही वेबसाईट बनवण्यासाठी देऊ शकता. आज AIचा वापर तुम्ही आर्किटेक्टसाठी, आज आर्किटेक्चर आम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं, रस्त्याचा खर्चापासून ते स्वतःची इमारत बांधण्यापासून त्याचं डिझाईन कसं असावं ते तुम्ही खरं तर करू शकता. आज आम्ही लो कॉस्ट हाऊसिंग, कमी खर्चात घर बांधकाम करून देणं, तर घरकुल उपलब्ध करून देणं, त्यासाठी फक्त AI मी टाईप केलं की लो कॉस्ट हाऊसिंग घर हे कसं करायचं. तर त्यांनी मला आणि मी त्याला टार्गेट दिला की 350 एकरच बनवून द्या. तर ते एक्झॅक्टली 10 मिनिटात त्यांनी मला सगळी माहिती दिली. फ्लोअर प्लॅन दिला, फ्लोअर प्लॅनवर बिल्डिंग कन्स्ट्रक्टेड बिल्डिंग दिली आणि त्याच्याबरोबर खर्च कसा कमी होईल. तर मग त्या भिंतीवरती फक्त पुट्टी मारा, वरती तुम्ही स्लॅब नका टाकू, तिथं तुम्ही पत्र्याचं हे म्हणजे प्रॉपर स्ट्रक्चर उभं करा आणि अनेक गोष्टी हे सांगत जातं. मग हे आर्किटेक्चरसाठी डिझायनिंगपासून कॉस्ट रिडक्शनमध्ये आज मदत होऊ शकते. आज फ्लाय ॲश ब्रिक्स लोक बनवत आहेत आणि फ्लाय ॲश ब्रिक हे बनवायला जरी माहिती नसेल, लोकांना वाटतं कसं मी बनवून, AIच्या माध्यमातून तुम्हाला फॉर्म्युलाही लगेच रेडी होतं. म्हणून मला खात्री आहे की जर AI असेल, ड्रोन असेल आणि अजून आपण स्मार्ट फार्मिंग तर AIचं संबंधित आहे. पण ह्या सगळ्यांचा टेक्नॉलॉजीचा वापर केला तर आज कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल आहे हे खरं तर मला वाटत नाही. म्हणजे शक्य नाही आहे असं मी म्हणूच नाही शकत. कारण मला वाटतं की AIच्या माध्यमातून जे माहिती नव्हतं त्याचा फक्त आपण राईट पद्धतीने वापर केला, त्या राईट माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा वापर बरोबर त्या माहितीचा केला, तर मला वाटतं की सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध असतील. राईट. आता पुढचा प्रश्न आहे, शाळा आणि महाविद्यालयामध्ये आपण AI असेल किंवा डिजिटल स्किल ट्रेनिंग सुरू करण्याबाबत तुमचं काय म्हणजे मत आहे? ह्या संदर्भात आपल्या जेवढे लोकल शाळा आहेत ह्याच्यामध्ये AI किंवा डिजिटल स्किल डेव्हलपमेंट हे कशा प्रकारे सुरू करू शकतो त्या ठिकाणी? खरं तर आज कासेगाव एज्युकेशन सोसायटी असेल तर आम्ही आमचे जे जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण ट्रेनिंग देतो, आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आम्ही देतो. ते खरं तर आम्ही कासेगाव एज्युकेशन सोसायटी थ्रू देतो. का आपल्या RIT जे AI/ML शिकवणारे जे प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, ते आम्हाला येऊन ट्रेनिंग देतात. तर पुढं जाऊन जर आपल्याला शाळेमध्ये AIचा वापर करायचा असेल तर मला वाटतं 5वी पुढं जे मुलं आहेत त्यांच्यापर्यंत स्टडीली खरं तर वेगळ्या ह्या माध्यमातून, वेगळ्या कॉलेजेसच्या माध्यमातून तिथं, कारण काय जिल्हा परिषदची शाळा असेल तर तिथं ते लगेच ते फॅसिलिटी उपलब्ध नसतात की तो मुलगा जाऊन तिथं शिकू शकेल का, त्याला तिथं आपण AIच्या संबंधित शिकू. पण आपला तालुका लकीली हा एकमेव असा तालुका असेल जिथं मला वाटतं 400 जिल्हा परिषद शाळेमध्ये TVs साहेबांच्या माध्यमातून आपण बसवले. म्हणून एका जागेत म्हणजे आपण जर पंचायत समितीच्या बिल्डिंगमध्ये बसून तर आपण तिथं व्हिडिओद्वारे AIचं ट्रेनिंग आपण देऊ शकलो. आणि मला खात्री आहे की आपलं कासेगाव एज्युकेशन सोसायटी असेल, RIT असेल, हे पुढाकार घेऊन तिथे हे करायचंही काम करेल.
आणि जरी तिथं जाऊन फ्रंटमध्ये, कारण काय आहे की 5 वयाच्या पुढं आज AI जे आहे हे 3-4 वर्षाचंच नवीन हे मला वाटतं खरं तर एक आयडिया आहे जी खरं तर ते अंमलबजावणी केली गेली आणि अजूनही आपल्याला माहिती नाही कसा वापर पूर्ण पद्धतीने त्याचा करायचा. मग माझं म्हणणं आहे की स्लो अँड स्टडी ते मुलांपर्यंत इंट्रोड्यूस करणं, त्यांना बेसिक गोष्टी, कारण पुढे जाऊन एका डायरेक्टली कशावरती अवलंबून राहणं, राईट. कारण उद्या जाऊन आज तुम्ही फोनवरती जर AI वापरायला लागला तर तुम्ही कंटिन्युअसली AIच्याच माध्यमातून प्रयत्न करणार सॉल्व्ह करायला. आज अमेरिकेमध्ये आज लहान मुलांना कॅल्क्युलेटर देतात पण आपण मेंटल मॅथ्स करतो, राईट. हे आपल्या डिफरन्स आहे. म्हणून डेव्हलप जसा मुलगा होतो, तो विद्यार्थी होतो, मला वाटतं स्लो अँड स्टडी पद्धतीने हळूहळू त्याला त्या AIशी खरं तर इंट्रोडक्शन त्याचं होणं गरजेचं आहे. आणि ते कसं करू शकतो तर ह्या वेगळ्या माध्यमातून, वेगळ्या युनिव्हर्सिटीजच्या माध्यमातून तिथं डायरेक्टली एक छोटा 1 आवरचा क्लास म्हणजे साधं त्यांना फक्त सांगणं, का AIच्या बरोबर चर्चा करणं, आणि ते पण शाळेतच फक्त करू शकतात की मला हे करून दे, तर त्यामध्ये ते AI ते करून पण देणार. मग त्याचा आनंद टॉकिंग टू AI, त्याच्याबरोबर AIने जे रिझल्ट दिले त्याचा आनंद घेणं, खरं तर आपण ह्या पद्धतीने युवकांना, विद्यार्थ्यांना हे खरं तर AIच्या संबंधित आपण एक छोटंसं इंट्रोडक्शन करून देऊ शकतो. आता पुढचा प्रश्न माझा थोडासा आउट ऑफ द बॉक्स आहे. म्हणजे AI आता जसं तुम्ही सांगितलं विद्यार्थ्यांसाठी एक डिपेंडन्सी क्रिएट होते एक म्हणजे काही कालानंतर. आता जे 5वी नंतरचे विद्यार्थी असतात, जे 10वी-12वीला जातात, आता बेसिक फॉर्म्युलेशन असतं किंवा त्याच्यानंतर कोडिंग बेसिक्स असतात. आता त्या माध्यमातून AIच्या माध्यमातून सुद्धा बरेच ठिकाणी बाबा ले ऑफ चालू आहेत. आता बऱ्याच ठिकाणी मी बरेचसे न्यूज वगैरेमध्ये बघितले. मग ही ज्या गोष्टी आता मार्केटमध्ये चालू आहेत, ले ऑफ्स असेल XYZ, इज इट बिकॉज ऑफ म्हणजे AI डिपेंडन्स किंवा ज्यांना AI माहिती नाही आहे ह्याबद्दल थोडंसं तुमचं काय मत आहे, जे ग्रामीण भागाला सुद्धा लागू आहे आणि शहरी भागाला सुद्धा लागू आहे? मला वाटतं AI डिपेंडन्स हा मेजर भाग आहे. कारण आता IT कंपनी बघा, IT कंपनीमध्ये जर तुम्ही रेशो बघितला, मग कम्प्युटर सायन्स करणाऱ्या मुलांचा आज कम्प्युटर सायन्स करून थोडं हळूहळू ते डिरेक्शन बदलते. आज आधी मेकॅनिकल, ऑटोमोबाईल सेक्टर, इंजिनिअरिंगला जास्त प्राधान्य होतं, मग नंतर कम्प्युटर सायन्सला झालं. पण AI जसं त्यामध्ये आलं तर जे AI म्हणजे 10 लोकांबरोबर होऊ शकत होतं ते आता एकच व्यक्ती करू शकतो. राईट. मग डिपेंडन्सी कुणाची आली तर ते कंपन्यांची आली. बरोबर. पण त्याचबरोबर AIचं जर नॉलेज त्या एम्प्लॉईनी घेतलं, मग AIचं नॉलेज त्या एम्प्लॉईनी घेतलं आणि AIचा कसा वापर करायचा, कारण आता फक्त 3 वर्ष झाले, 4 वर्ष झालेत, हे अजून सगळ्यांनाच AIच्या बद्दल माहिती आहे असं नाही. म्हणून तुम्हाला जर पुढं जायचं असेल, तुम्हाला जर तुमचं जॉब हे तुम्हाला कन्फर्म करायचं असेल, तुम्हाला तिथं पुढं तुमची क्रेडिबिलिटी दाखवायची असेल अशा IT कंपनीमध्ये किंवा कुठल्याही कंपनीमध्ये, म्हणजे साध्या तुम्ही सेल्स अँड मार्केटिंगच्या कंपनीमध्ये जरी तुम्ही मार्केटिंगच्या कंपनीमध्ये बोलला, तुम्ही म्हणजे ह्याच्यामध्ये कसं मी AI वापरू शकतो. बरोबर. तर स्लोगन्सपासून, कॅम्पेनपासून तुम्ही कसं तुमचं कॅम्पेन असायला पाहिजे, कुठल्या मार्गाने आपण कॅम्पेन करायला पाहिजे, का कुठले साधनं आहेत आपल्याला मार्केटिंग करायला, हे सगळं AI सांगू शकतो. म्हणजे तुम्हाला फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. तुम्हाला एक तुमचा कुठला क्लायंट असेल, त्याला एक पिच द्यायची आहे, तर तुम्ही त्या क्लायंटची सगळी माहिती टाकली आणि मग तिथं लिहिलं प्लीज गिव्ह मी पिच, का मला पिच द्या ह्या क्लायंटसाठी, ऑटोमॅटिकली तो तुम्हाला AI पिच द्या. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात तुम्हाला मदत होऊ शकते. तुम्ही जर समजा किराणा मालाचं दुकान आहे, आज AIच्या बरोबर वेगळ्या सॉफ्टवेअर आहेत, तर AIचे सॉफ्टवेअर तुम्ही इंटिग्रेट करू शकता. तुमच्याकडं फोनवरती ते AIचे सॉफ्टवेअर अवेलेबल असतात आज, का त्याच्याबरोबर तुम्हाला स्कीम काढायची आहे, तर स्कीम पण तुम्ही AIच्या बरोबर जनरेट करू शकता. मग माझं वाटतं की व्यवसाय उद्योग करणारा का एक जॉब सीकर, ज्याला नोकरी करायची आहे आणि त्याला वाटतं की बाबा मला इथं संधी नाही, मला वाटतं AI शिकून
जर त्यांनी तिथं त्या मला वाटतं इंडस्ट्रीचं जे लॅक्युनर आहेत का तिथं कुठं आज कमी पडते त्याचा अभ्यास केला आणि त्याचा मग वापर त्यांनी त्या जॉबमध्ये केला तर मला खात्री आहे पुढे जाऊन AI ला ऑपरेट करणारा हा तर मला वाटतं पुरुषच लागतो, माणूसच लागतो. तर इव्हेंच्युअली स्वतःला AI ला आपल्यावरती डिपेंडेंट करणं हे खरं तर मला वाटतं एक महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर कंपन्या डिपेंडेंट होतात AI ला, राईट. पण जर त्या व्यक्तीने ते स्किल डेव्हलप केले आणि AI ला त्याच्यावरती डिपेंड केलं, कारण AI म्हणजे प्रॉम्प्टवरतीच तुम्ही जर त्याला सांगितलं ते तो करणार. मग तुमची ती केपेबिलिटी असेल पाहिजे की तुम्ही जे पाहिजे ते AI ला करून घेऊ शकता. असं कोणता अनुभव आहे का तुमच्या आयुष्याला की बाबा एक माझं फेल्युअर आहे किंवा मी थोडं या गोष्टीकडे मागे पडलो, असं कोणता अनुभव आहे का? नाही, मी फेलियर ते मी जसं सांगितलं 10 व्यवसाय होते, 10 व्यवसायापैकी मी 3च निवडले. ते पण एक व्यवसाय तो पहिल्यांदा जेव्हा केला तेव्हा मी तो टी-शर्टचा व्यवसाय केला. त्यानंतर मी आपले डाळांचा इम्पोर्टरचा व्यवसाय केला. त्यानंतर मी ड्रोन हे सगळे दुसरे व्यवसाय, प्लॅस्टिक रिसायकलिंगचा व्यवसाय केला. तर हे सगळं करत असताना खरं तर अपयश हे खरं तर अनेक वेळा हे मला अपयशाच्या समोर जायला लागले. वाईटही वाटतं की तुम्ही एवढे वेळ देता, तुम्ही रात्रीपर्यंत. आज मी गेल्यावरती रात्री पूर्ण दिवस मी बाहेर असतो आणि बाहेर असल्यावर संध्याकाळी मी येऊन माझ्याकडे काय मेसेज असतील व्यवसायाबद्दल ते मी बघत असतो. तर मी पूर्ण एक दिवस डेडिकेटेड आठवड्यातून मी प्रयत्न करतो की पूर्ण दिवस कारखाना, व्यवसाय हे असे विभागून मी माझं आठवड्याचं प्लॅनिंग करतो. आणि त्याच्यामध्ये आपण मी लक्ष ठेवून असतो की काय प्रॉब्लेम आहेत का नाही आहेत. पण खरं तर हे सगळे व्यवसाय करताना आधी खरं तर एक शिकायला वेगळ्या वेळी मिळालं. एक इच्छा होती त्या काळामध्ये, मी म्हणू शकतो की टी-शर्टचा ब्रँड मला एक मोठा करायचा होता. आणि मोठा ब्रँड म्हणजे कसा की आज सोल्ड स्टोर एक नावाची कंपनी आहे. सोल्ड स्टोर हे जेव्हा मी चालू केलं त्याच काळातली ती कंपनी आहे बरं का. म्हणजे त्याच सालात मला वाटतं 1 वर्ष मागे पुढं त्यांनी चालू केलं. आज ती किती मोठी, म्हणजे मला वाटतं हंड्रेड्स ऑफ करोड्स, म्हणजे 100, 200, 300 कोटीची कंपनी. ते मला वाटत होतं की आपला ही कंपनी म्हणजे अशा तेव्हा एक जॉनी टी नावाची एक कंपनी आहे अमेरिकेमध्ये. तर त्याचं मी खरं तर त्याच्याकडून मी प्रेरणा घेतली आणि त्यातून प्रेरणा घेतल्यामुळे खरं तर मला ते तसा एक ब्रँडची निर्मिती करायची. पण त्यामध्ये खरं तर अनुभव नसल्यामुळे चुका अनेक मी केल्या. परत ते डिमॉनिटायझेशन आलं. डिमॉनिटायझेशन म्हणजे माझ्या 2.5 वर्षामध्ये जे मी सेल सगळे केले हे CODच होते. म्हणजे CODमध्ये आपण ॲमेझॉनवरून जसं विक्री करतो तो व्यक्ती त्याला, कारण नवीन प्रोडक्ट आहे त्या माणसाला माहिती नाही बाबा, जोपर्यंत आपल्याला हातात मिळत नाही तोपर्यंत त्यांना भीती वाटते आणि हातात दिसला तर ते पैसे भरायला तयार असतात. तर COD होते. जे क्रेडिट कार्ड होतं तो एकच पेमेंट होतं, 1 का 2 मी म्हणू शकतो असं, जे त्यांनी क्रेडिट कार्ड पेमेंट केले. ते डिमॉनिटायझेशन ते बंद झालं. आणि 1.5 वर्ष मला वाटतं 2 वर्ष मी त्या कंपनीला उभं करण्यापासून, त्याचं मार्केटिंग करण्यापासून, त्याचं पुण्यामध्ये त्या प्रत्येक प्रोडक्टचं प्रोडक्ट चालतो का नाही हे बघण्यापर्यंत मी वेळ घालवला. आणि अपयश आल्यानंतर खरं वाईट वाटलं की असं आपल्याकडून झालं नाही. पण एक माझी कायम मनात इच्छा आहे म्हणजे की जरीही आपल्याला एक मोठा टी-शर्ट ब्रँड करता आला नाही, आपल्याला मोठा एक इम्पोर्ट एक्सपोर्टची कंपनी उभारते आली नाही, आपल्याला प्लॅस्टिक आज पण मी प्लॅस्टिक रिसायकलिंग हे सगळे व्यवसाय करतो आहे. पण आज माझं इच्छा आहे की ज्या क्षेत्रात मी काम करतो आहे त्यामध्ये एक चांगली मोठी कंपनी आणि अशी कंपनी आपल्या हातातून तयार व्हावी, ज्याने आपल्या ह्या कंपनीचं ओळख ही जगभरात राहील.
आणि जगभरातून ह्या कंपनीमुळे का ह्या कंपनीशी आपलं नाव हे कायम जुडलं राहील आणि त्यांनी लोक म्हणतील पुढे जाऊन की बघा ह्या माणसाने ही एक ब्रँड तयार केला. आणि खरं तो माझा खरं तर एक ध्येय आहे. आता प्रत्येक क्षेत्रात तरुण पिढी हेच एक आधारस्तंभ आहे, जे बदल घडवण्याची ताकद ठेवते. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय प्रेरणादायी संदेश द्याल? की तरुण पिढीला मी खरं तर सांगेल की थोडे अपयश येणार, अपयशातून कायम पुढचं अजून पुढं काय मी करू शकतो ह्याच्याबद्दलच विचार करायला पाहिजे. आणि जे अपयशाला तुम्हाला समोर जायला लागलं का तुम्हाला समोर जायला लागलं ते अपयश झाले, तुम्हाला तुमचं त्याला अनुभव घेतला हे समजून तुम्ही पुढच्या मार्गी ते परत चुका नाही करणार ह्याचा विचार करा. आणि मला खात्री आहे की जे पण डिसिजन घेता अभ्यास करून डिसिजन घ्या. मला खात्री आहे की हे सगळ्या गोष्टी केलं, वेळ लागला तरी चालेल. आज मला पण आणि मला घाई करायची नाही. आज मला पण मी यंग ब्लड असल्यामुळे, आपण सगळे यंग नसल्यामुळे आपल्या वाटतं लवकर पाय आपल्या पद्धतीने का नाही होत आहे. आणि इच्छा असते की बाबा हेच असंच व्हायला पाहिजे. आणि काय झालं, फोन, इंटरनेट, लगेच कुणाला आपण पोचू शकतो, लगेच काही पण माहिती आपल्याला मिळू शकते. म्हणून आपलं पण काय आहे, आपलं आधी लोक 7, 8, 10 दिवस थांबायचे एका पत्रासाठी. आज मेसेज का नाही 5-10 मिनिटात पाठवला ह्यासाठी लोक मित्रावरती भांडतात. म्हणून काम माइंड शांततेने विचार करणं, अभ्यास करून निर्णय घेणं आणि घाई नाही करणं आणि जुन्या चुका परत रिपीट नाही करणं, हे खरं तर मला वाटतं की एक संदेश मी युवकांना देऊ इच्छितो.